नमस्कार मंडळींनो, रामनवमी निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्यावर व तुमच्या संपूर्ण परिवारावर प्रभू श्रीरामाची सदैव कृपा राहो एवढी मी प्रार्थना करते. चला तर मग प्रभू श्री रामचंद्रजीच्या नाव घेऊन आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. बोलो सियावर रामचंद्र की जय. आई आई काय झालं विशाल? इकडे समोर आहे मी उभी. आई इकडे आहे तू? काऊन कशासाठी आई आई म्हणत होता? विशाल चहा पेला का? नाही नाही, त्याच्यासाठीच तर बोलवत होतो. गॅसवर आहे चहा ठेवला. चहा पिऊन घे तू गाडून. सगळ्यांच्या पिऊन झाला काही चहा? हो सगळ्यांच्या पिऊन झाला ना. लवकर पे चहा गाडून. जास्त वेळपर्यंत ते दुधाची चहा ठेवता नाही येत ना. चहा शिजला तेव्हा तू ब्रशच करत होता. तू कुठे चालली ताई? मी ना समोर रांगोळी टाकायला जात होती. हो तर तो गरम करून घे चहा. गॅस बंद आहे. पिऊन घे गाडून. हो हो ठीक आहे, पेतो. बाप्पा तुम्ही तर वावरात जातो म्हटले ना, अजून वापस आले? वावरातच जात होतो मी. नारायण ना तिकडे मंदिराकडे, हनुमानजीच्या मंदिराकडे सामान नेत आहे डेकोरेशनच्या. मला नारायण म्हणते चला भाऊ म्हणते, थोडा डेकोरेशन करू लागाल म्हणते, मदत करू लागाल म्हणते. मी म्हणलं मी तर वावरात चाललो, पण पाठवतो म्हणलं विशालला. काऊन तर त्याचे माणसं बिनचं नाही आहेत नारायणचे डेकोरेशन करायसाठी? अरे शांता, तो ना डेकोरेशनचे पैसे घेत नाही. रामनवमीच्या डेकोरेशन वगैरे करायचं असला, हनुमान जयंतीच्या डेकोरेशन वगैरे करायचं असला तर नारायण पैसे नाही घेत. तर मग माणसं कशाला आणेल? आहोत ना आपण गावामध्ये एवढे सारे लोक. सार्वजनिक काम आहे तर सगळ्यांनी मिळून केला तर होऊन जाते ना. असं पैसे नाही घेत नाही? नाही तर काय. आता विशाल जा पटकन, तू जा बरं. हो जातो बाबा, थोडा चहा पितो ना, जातो मग. चहा प्यायचाच आहे तू? हो हो चहा प्यायचा चाव. आजकालची मुलं ना लवकर झोपून उठतच नाही. आता चहा प्यायला चाव म्हणते. रात्री उशिरा झोपला असेल ना, त्याच्यामुळे आज लवकर उठला नाही तर उठते नाही तर का? नाही पण शांता, लवकर उठायला सांग विशालला. असं चांगलं नाही ना 8 वाजेपर्यंत झोपून राहणार. रात्री अभ्यास वगैरे केला असेल ना, त्याच्यामुळे तो आज उशिरा उठला. का माहित बाबा, अभ्यास करतात की मोबाईल बघत राहतात तर का माहित. वेळेवर झोपल्या पाहिजे, वेळेवर उठल्या पाहिजे. थोडी सांगत जा तू. म्हणते नाही तर का, आपण आता मोठे झाले ना मुलं. जास्तही आपण किटकिट लावला तर त्यांना आवडत नाही. प्रेमाने सांगावं लागते ना. त्यांचे मूड पाहून त्यांच्यासोबत गोष्ट करावं लागतात ह्या वयामध्ये. मी का म्हणते, लवकर याला वावरातून. घरी पूजापाठ करून मग मंदिरामध्ये जायचं आहे. हो येतो, चक्कर मारून येतो. थोडासा पाईप वगैरे पाहून. मोटार सुरू आहे तर जाऊन बघावं लागते ना. हो जा तुम्ही, पण 10 वाजेपर्यंत याल म्हटलं. हो मी तर 10 वाजेपर्यंत येतो, पण तुझ्या होईल का 10 वाजेपर्यंत? सारवण सुरवण आहे, पोचा लावणे आहे, होईल का तुझ्या कामा? हो करते ना, पटापटा करते मी आता. बाय बापा, पाहतो आता 10 वाजेपर्यंत येतो. तुझे कामं होतात का तर बघतो मग. तुम्ही या तर 10 वाजेपर्यंत. रेडी ठेवते मी आरती बिरती सगळी करून. हो ठीक आहे येतो. आई आता कशाला बोलवून राहिला बाबा हा विशाल? मी असल्यावर ना या पोरांना 1 कप चहा गरम करून प्यायला नाही जमत. मी कुठं गावी गेले की बरोबर कामं करतात. आई बाबा गेले का? हो गेले ना. का आई चहा तर जास्त आहे, तेवढी चहा नाही पेत मी, म्हणून मी आलो बाबा पेतील म्हणून. चहा जास्त आहे का? हो ना आई, चहा जास्त आहे, मी नाही पेत तेवढा. ठीक आहे, मग माझ्यासाठी आणून घे थोडासा. आणि विशाल मी का म्हणते, चहा पे आणि पटकन आंघोळ करून घे. आई पण तिकडे मंडप बिंडप लावायचा आहे ना मंदिराच्या समोर. आणि कशाला आंघोळ करू मग? मंडप बिंडप लावून झाल्यानंतर आंघोळ करेन. अरे तशी नाही म्हणत मी. हनुमानजीच्या मंदिरामध्ये नारळ वगैरे नाही फोडायसाठी मी थोडाशी प्रसाद बनवून देते. रव्याची प्रसाद आणि नारळ घेऊन जा फोडायला. आज श्रीराम नवमी आहे ना, श्रीरामजीचा जन्मोत्सव आहे आज. त्या निमित्तानं हनुमानजीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडायचा, प्रसाद द्यायची. आता चाललाच म्हटली तिकडे तर घेऊन जा सोबत. पूजा गिजा करून घेशील नारळ वगैरे चढवून. ठीक आहे आई. मग चूल पेटलीच आहे, पाणी गरम आहे. करून घ्या आंघोळ. नाही आई, थंड पाण्यानेच करतो ना आंघोळ. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, कशाला गरम पाणी लागते? अरे दादा पाणी गरम आहे. एका जणाच्या आंघोळीचं पाणी गरम झालंय. गरम पाण्यानेच कर ना. हो तर तू नाही करशील काय? आता मला वेळ आहे ना बेटा. पोचा वगैरे लावते, सारवण करायचं आहे. वेळच आहे मला, अर्धा तास तरी लागेलच. नाही आई, मी थंड पाण्यानेच करतो आंघोळ. ठीक आहे, थंड पाण्यानं कर आंघोळ. ठेवला का चहा गरम करायला? हो आई, ठेवलो ना चहा गरम करायला. झाला असेल आई गरम चहा, मी आणतो. चल नाही येते ना, मी तिकडेच येते. मग नंतर रांगोळी टाकते. हॅलो सरपंच भाऊ बोला. अरे रमेश कुठं आहे तू? घरी आहे का? नाही सरपंच भाऊ, घरी नाही आहो मी. दुकानात गेलो होतो सामान घ्यायसाठी किराणा. रस्त्यात आहो, आता घरी चाललो. काहून बोला ना सरपंच भाऊ, कोणतं काम आहे? अरे एक काम करशील बरं रमेश? हो कोणतं काम आहे तर सांगा ना सरपंच भाऊ. अरे रामचंदच्या इथं ना झेंड्या दिल्या होत्या बनवायसाठी, कालच कापड नेऊन दिलो होतो. आता आणशील का थोडं? हो ठीक आहे आणतो. हो आणि लवकर ये मंदिराकडे. हो आता फक्त हा सामान नेऊन देतो आणि येणारच होतो मंदिरात. हो तेच म्हटलं, लवकर ये मग. आता ते झेंड्या धरून येशील. हो येतो. ठीक आहे मग, ठेवतो फोन मी. इकडे रमेश आहे, फोनवर बोलून राहिला रस्त्यातच. काऊन ग रमेश, मला पाहून फोन काऊन ठेवला? बोल ना बाबा, बोल ना, कोणासोबत बोलत होता आता?
कोणाला लावला होता रमेश फोन? हा काही सिक्रेट बिक्रेट तर नाही आहे का बाबूराव तू पण? कशाचा सिक्रेट राहील? सांगता नाही बा काही असा म्हणजे तुझ्या सिक्रेट आहे नाही काही? नाही म्हटलं आता इकडे रोड्यावर फोनवर बोलून राहिला तू. आणि मी आलो तर फोन ठेवून दिला पटकन. हट बाबा बाबूराव तू पण. तुला पाहून फोन नाही ठेवलो मी. आणि काही सिक्रेट बिक्रेट आहे नाही. आता फोन आला रस्त्यामध्ये होता तर फोन उचलू नको का? गाडी गिडी चालवत होतो का? पायीच चालत आहो तर मग पायी चालता चालता बोलू शकतो ना? बोलू शकतो की नाही सांग? बोटे कोणी तर गाडी चालवता चालवता फोनवर बोलतात. हो ना रमेश तू बेकार आहे. गाडी चालवता चालवता फोनवर बोलणे बेकार आहे. का बेकार आहे म्हणते? तुझ्या इथला चिकू किती वेळा पाहिलो मी गाडी चालवता चालवता फोनवर बोलते. का मजा उडवून राहिला नाही बाबा तू रमेश? का मजा उडवून राहिला नाही? गाडी नाही आहे आमच्या घरी, काही नाही. माझ्या पोरगा कुठं गाडी चालवता चालवता फोनवर बोलते? हो तुझ्या घरी गाडी नाही आहे पण गाडी चालवते ना. आल्यानंतर गावी गाडी चालवते ना. हो कधी कधी आपल्या मामाजीची गाडी चालवून घेते. चालवते ना महेशची गाडी. ते महेशच्याच गाडीवर मी त्याला पुष्कळ वेळा पाहिलो बोलताना फोनवर. रमेश बोलला नाही का तू मग असं गाडी चालवताना फोनवर बोलू नये म्हणून? मी कशाला बोलू बाबा फालतू? मग जवान मुलांना मोठे लवकर राग येते. नाही रमेश, चुकीच्या गोष्टी असल्या तर बोलायच्या मुलांना. आता तू म्हणला तर आता याच्यानंतर दिसेल तर बोलेन मी. नाही तर मग कोणी कसे म्हणतात माझ्या बाप तर काही नाही म्हणत आणि दुसरेच बोलतात म्हणतात मग असंही राहते ना. नाही काही अशा चुकीच्या गोष्टी वाटल्या तर बोलायच्या टोकायच्या. मी आव ना मग त्याच्यासाठी. हो ते तर ठीक आहे बाबूराव पण गाडी कधी घेत होता? मार मागेच गाडी घेतो म्हणत होता. मला विचारला होता गाडी सांगे का सेकंड हँड असेल तर. आणि काही समजून नाही राहिला कधी घेता येतं. का करू रमेश? आतापर्यंत माझी गाडी घेऊन झाली असती पण हा चिक्कू म्हणते नवीनच गाडी घ्यायची आहे पप्पाजी म्हणते. सेकंड हँड नाही म्हणून राहिला. मग आता नवीन गाडीसाठी 1,00,000 रुपये पाहिजेत ना माणसाच्या हातामध्ये. हो 1,00,000 रुपये तर लागतात म्हणा. तोच आता 1,00,000 रुपये आहेत नाही. मग कुठली नवीन गाडी घ्यायची सांग? सेकंड हँड घेऊ म्हणत होतो 30-40 हजारापर्यंत घेऊन टाकू म्हणत होतो तर नाही म्हणते हा पोरगा माझ्या. त्याच्याही म्हणणं बरोबर आहे ना बापराव. कसं सेकंड हँड गाड्या राहिल्या तर त्यांना पैसा लावा लागते. त्याच्यापेक्षा एक शोरूमची नवीन गाडी घेऊन घेतलं बघावं नाही लागत मग. हो तर त्यालाही एका वेळेस पैसा लागते ना 1,00,000 रुपये. पाहू आता कधी मुहूर्त निघते गाडी घ्यायचा तर. अरे गाडी म्हणला तर आठवला मला रमेश 1-2 दिवसामध्ये पेट्रोल मिळणार नाही आहे खरं. गाडीमध्ये पेट्रोल भरून गेलो होतो तरी काल भरायसाठी पेट्रोल. हो का भरू नाही झाला का? हो 3 तास रांगेत उभं राहावं लागला तेव्हा कुठं नंबर लागला बाबा. बरं जरा जेवण करून गेलो होतो तर नाही तर उपाधा झाली असते. हो ना रमेश या पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर बाबा हर पेट्रोल पंप असं नाही काही दुःख. प्रत्येक पेट्रोल पंपावर गर्दीच दिसते. माझा तर विचार आहे की इलेक्ट्रिकच गाडी घेऊन टाकावा. हो ते पण चांगली होते इलेक्ट्रिक गाडी. आता तुला तर काही जास्त 100-200 किलोमीटर जायचं नाही आहे. नाही आपला का 10 किलोमीटर जाणे ना 10 किलोमीटर येणे असं आहे. जमते मस्त. तेच चांगली होईल इलेक्ट्रिक गाडी घेऊन टाक. पाहतो आता चिकू आल्यावर का म्हणते तर बोलावं लागेल. मार इकडे पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर रांगेच्या रांगे लागत आहेत. 3 तास उभा राहिलो म्हणते. मग रमेश येत नाही? कुठं म्हणते आज राम जन्मोत्सव आहे. हनुमानजीच्या मंदिरामध्ये मंडप वगैरे लावायचा आहे ना तर येत नाही का? येतो आता सरपंच भाऊचा फोन आला होता. मी बघ त्यांच्यासोबतच बोलत होतो. नाही तर तू गैरसमज करशील बा कोणासोबत बोलत होता म्हणून. मजाक केलो ना मी. मजाक केलो. आता थोडी मजाकबाजी चालते. असं मजाक केला नाही तर का? मला तर फोन नाही केला बा सरपंच भाऊना. नाही बाबरा एक काम होता म्हणून फोन केला मला. ह्या सूर्यकांताबाईच्या इथं झेंड्या दिला असतील काल शिवायला नाही का? मंदिरात लावा लागतात ना त्या आणायसाठी म्हणून मला फोन केला. ते घेऊन ये म्हणतात. बाबूराव मंदिराकडेच चालला का? हो मी तिकडेच जात होतो. आता आवाजच देईन म्हणलं तुला. आता रस्त्यातच मिळालं. थांब ना ते 1 मिनिट. मग आता हा थैला ठेवतो घरी मी. ना झेंड्या घेऊन घेऊ आणि जाऊ सोबतच मग. हो चल ना तर मग चल. आई का बनवायचे आहे म्हटलं तुम्ही? लक्ष्मी प्रसाद बनवायचे आहे. रामनवमी आहे ना राम जन्मोत्सव. तर प्रसाद बनवायची आहे. कशाची बनवायची आहे आई प्रसाद? कशाची म्हणजे रव्याची. असं शिरा बनवायचा आहे का? आता मी प्रसादच म्हणते बाबा. आता शिरा म्हणतात का म्हणतात तर माहित नाही. आई म्हणजे कशी बनवायची आहे सांगा मला. हो लक्ष्मी कढईमध्ये तूप टाक आणि मग रवा भाजून घे. मग भाजल्यानंतर त्याच्यामध्ये साखर दूध विलायची पावडर घाल झाला. असा शिराच तर म्हणतात नाही याला. हो का शिरा म्हणतात का? फल्लीदाणे वगैरे नाही काही? टाक ना बाबा फल्लीदाणे टाक. काजू किसमिसही टाकू शकते. टाक. आई रवा आणून दिले का? काहून इकडे घरच्या संपला? नाही आहे आई त्या दिवशी होता तर मी उपमा बनवली होती ना रव्याच्या. नाश्त्यामध्ये बनवली नव्हती का उपमा? हो बरोबर आहे बनवली होती. आणते ना आणून देते 1 पाकिट. आई पूर्ण 1 पाकिटची प्रसाद बनवायची आहे का? नाही अर्ध्या पाकिटच्या रव्याची बनवशी. तेवढी कशाला? हो ठीक आहे ना आई. प्रसादच बनवायची आहे ना मग अजून काही नाही ना? नाही प्रसादच बनवायची आहे. लक्ष्मी येशील का तिकडे मंदिरात? कोणत्या मंदिरामध्ये आई?
हनुमानजीच्या मंदिरामध्ये. तिथं राम जन्मोत्सव साजरा करतात ना, तिथं ना रामजीचं पण मंदिर आहे. आजच्या दिवशी मस्त भजन वगैरे म्हणतात. हो ठीक आहे ना ताई, येईन ना मी. किती वाजे जायचंय? जाऊन 11:30-12 वाजेकडे आपल्या घरची पूजा वगैरे करून घेऊ आणि मग जाऊ. हा ठीक आहे ना ताई. हो पटकन कर तू. आई तर मग आधी स्वयंपाक करून घेते ना, नंतर बनवीन प्रसाद. नाही लक्ष्मी, आधी प्रसाद बनव. नारायण तिकडे मंदिरात चाललाच ना, तर त्याच्याजवळ प्रसाद आणि नारळ वगैरे देऊन देते हनुमानजीच्या मंदिरमध्ये. तिथल्यासाठी आहे काही? हो तिथल्यासाठी, आणि घरी पण करू पूजा, घरी होते. बरं ठीक आहे, मग आधी करून टाकते. पण आई हे तर गेले ना तिकडे मंदिरात, सामान नेलं ना. बोलली ना नारायणला, मी म्हटली नारळ वगैरे न्यायचा आहे पूजा वगैरे करायसाठी, तर येशील का म्हटली घरी. हो म्हणाला, 1 तासामध्ये येतो म्हणाला. तर आता येईल थोड्या वेळात. नाही तर म्हणे प्रसाद वगैरे बनवून झाली की फोन करशील म्हणे. तर एक काम करशील, प्रसाद वगैरे बनवून झाली की मग फोन करून घेशील नारायणला. हा ठीक आहे ना ताई, तशी करीन. हा हॅलो शांताताई. हा बोल ना कुंता, झाली का म्हटली पूजा पाठ? नाही कुंता, व्हायचीच आहे. तुझी झाली का? नाही ताई, व्हायचीच आहे पूजा वगैरे करून. हे गुड्डीचे बाबा यायचेच आहेत ना. भाऊजी आले का? हो तुझे भाऊजी आले ना. बाबा भाऊजी मंदिरातून येऊन नाही गेले? नाही यायचेच आहेत. अरे नाही कुंता, मंदिरमध्ये नाही गेले होते तुझे भाऊजी. हा विशाल गेला होता तिकडे, आणि तुझे भाऊजी ना वावरात गेले होते, तर वावरातून आले. आता मी पूजेचीच तयारी करत आहे. ताई थांबशील मला? सोबतच जाऊ मग तिकडे मंदिराकडे. हो सोबतच जाऊ ना, वेळ आहे आता, पूजा वगैरे होईल. आता यांना लावते फोन आणि बोलावते की पूजा करायला या म्हणून लवकर. हो लाव. ठीक आहे, मग मी तयारी झाली की फोन करते तुला. हो ताई हो. हे ना गुड्डीचे बाबा, यांना समजत नाही का तर माहित नाही. घरी पूजा करायची आहे, जातात तर पक्केच जातात. अरे कोणता, झाली का पूजेची तयारी? किती वेळ करता हो तुम्ही? आता फोनच करत होते तुम्हाला. आलो तरी आता. हो तर लवकर याल म्हटली होती ना, 10 वाजेपर्यंत घरी. अरे तर आता अर्धवट काम सोडून आलो असतो का? गेला तर वेळच लागते. गोष्टाचा धुमाळा चालू असेल, काम कमी आणि गोष्ट जास्त. हो गोष्ट करतो आम्ही, जातो तर नाही बायांसारखे. झाली का आरती वगैरे रेडी झाली? हो झाली नाही तर का? हातपाय वगैरे नाही धुत का? धुतो हातपाय धुतो ना मी. धुवा ना पटकन हातपाय, मी थोडी साडी चेंज करून घेते. आधीच साडी दुसरी नाही घालायला पाहिजे का? पाय आता साडी चेंज नाही केली, काही नाही केली, आणि मला म्हणते आले नाही म्हणून. का माहित नाही कोणता तू पण. बोलो सियावर रामचंद्र की जय. रामचंद्र की जय. मस्त डेकोरेट केला हनुमानजीच्या मंदिर. हो छान डेकोरेट केला. बाबा नाही, ललिता नाही आली, रजनी नाही आली ना. येतील मागे पुढे. चला ना तर तोपर्यंत आपण भजनच म्हणू. हो म्हणा ना, मस्त भजन म्हणा. प्रभू श्री रामजीचे जन्मोत्सवाचे भजन म्हणा मस्त. काकू होऊ द्या ना मग तुमच्याकडूनच सुरुवात. काय बाई माझ्यावरच आणला. नाही तुम्हीच म्हणा बापा. हे लक्ष्मी म्हणेल ना, लक्ष्मीला छान येते म्हणता. हो का? म्हण बरं लक्ष्मी. आधी तुम्ही सुरुवात करा ना, मग म्हणते मी नंतर. लक्ष्मी म्हण ना काऊन? नंतर काऊन म्हणून राहिली? म्हणून राहिली तर म्हण ना. बरं बापा ठीक आहे, म्हणते. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम झूलेंगे तो पालना झूलाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे. झाला बाबा, मला एवढाच येत होता. आता तुम्ही म्हणा. मोठी ताई तुम्ही म्हणा. असं मी म्हणू का? ठीक आहे. कोणता थोडा गळा देऊ लागशील बापा. हो ठीक आहे ना ताई, सुरू कर. जन्मे है राम रघुरैया, हा राम रघुरैया, अवधपुर में बाजे बधैया, जन्मे है राम रघुरैया, अवधपुर में बाजे बधैया, बाजे बधैया, बाजे बधैया, हाँ बाजे बधैया, जन्मे है राम रघुरैया,
हो जन्मे है राम रघुरैया, अवधपुर में बाजे बधैया, अवधपुर में बाजे बधैया। राजा दशरथ गैया लुटावे, राजा दशरथ गैया लुटावे, कंगना लुटावे तीनों मैया, हो कंगना लुटावे तीनों मैया, अवधपुर में बाजे बधैया, अवधपुर में बाजे बधैया। जन्मे है राम रघुरैया, जन्मे है राम रघुरैया, अवधपुर में बाजे बजैया, अवधपुर में बाजे बधैया। सियावर रामचंद्र की जय।